आज या संभाजीनगरात सुरुवात माननीय मुख्यमंत्री करतायत। दुर्दैव असं आहे की ज्या अब्दुल सत्तार मंत्री आहेत या राज्याचे, त्या अब्दुल सत्तार यांनी आपल्याला आठवत असेल की सुप्रियाताई सुळे जे आपल्या खासदार आहेत यांचा उल्लेख कशा पद्धतीने केला होता। मला आठवतं अब्दुल सत्तार ज्यावेळेस उद्धवजींच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं त्यांनी कोणत्या तरी शेतामध्ये हनुमानाच्याहून काय काय शिवीगाळ केली होती ही मला असं वाटतं ही भारतीय जनता पार्टीनंच लोकांसमोर आणलेली होती। याच भारतीय जनता पार्टीचे एक नेते रावसाहेब दानवे जे राज्याचे नेते त्यांनी जिथं आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करतायत त्याला त्या गावाला त्या शहराला पाकिस्तान संबोधलेलं आहे। या भूमिकेला आमचा विरोध आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या सिल्लोडला पाकिस्तान म्हणतात त्या सिल्लोडमध्ये जाऊनच आज या योजनेचा आरंभ केला जातोय। एक पठाण नामक मुस्लिम भगिनी सिल्लोडची जिने ज्या जागेवर कार्यक्रम होतो या जागेची मालकी तिची असताना तिच्यावर बळजबरी ताबा अब्दुल सत्तार यांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून कोणी तिथं इंटरफेअर करू नका असं सुचवल्यानंतर आता ती भगिनी न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना याच पोलिसांनी अब्दुल सत्तार यांना त्या ठिकाणी कार्यक्रमाची परवानगी दिलेली आहे। माझ्या मते राज्याकडे आणि केंद्राकडे संपूर्ण चौकशीचं प्रकरण अब्दुल सत्तार यांचं पडू नये। कित्येक वर्षांनी तिथले सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालू नसताना हॉस्पिटल चालू नसताना कशा पद्धतीनं दाखवलं जातं, कशा पद्धतीनं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागा हडप केलेली आहे हे सांगत असताना लाडकी बहीण करत असताना अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ झाले, लाडके मंत्री झाले, की लाडके मित्र झाले। जनतेवर अन्याय करणारे, हिंदुत्वाच्या विरोधात गरज ओकणारे आणि आणखी 4 दिवसापूर्वी इम्तियाज जलील यांची अधिकृत्याने भेट घेतली। जर आमच्यासारख्या एखाद्याने भेट घेतली असती तर भारतीय जनता पार्टीने बोंबा मारल्या असत्या महाराष्ट्रात, हिरवं हे ते सगळं बोललं असतं। आणि यांच्याच सरकारमधले मंत्री इम्तियाज जलील यांची भेट घेतात आणि साधं इम्तियाज जलीलचे हस्तांदोलन करणं तर यांचे डोळे कुठेतरी विस्फारले जातात, लोकांमध्ये बघा यांचं हिंदुत्व अशी चर्चा करतात। मग अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील भेटतात हे भारतीय जनता पार्टीला चालतं। याचा दुसरा अर्थ असा आहे की इम्तियाज जलील भारतीय जनता पार्टीची देशांगिरी करतात का काय असा सुद्धा दुसरा अर्थ याचा निघू शकतो। आपण अशा स्थितीमध्ये आज मुख्यमंत्री येत असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्राचा एक तरुण याने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं, स्वप्नील। या स्वप्नीलला कांस्य पदक मिळवलं, त्याला 1 कोटी रुपये सरकारने घोषणा केली, चांगली गोष्ट आहे। परंतु या स्वप्नीललाच ऑलिम्पिकला जाताना 25 लाख रुपये त्याचे रायफल, पिस्टल काय काय त्याला जे काही लागतात ते घेण्यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं। परंतु त्यावेळेस कोणाकडे बघायचं नाही आणि त्याला यश मिळायला लागल्यानंतर त्याच्या मागे धावायचं। फक्त ते 25 लाख रुपये दिले असते तर न जाणून एखादं कांस्याचं सुवर्ण स्वप्नेला मिळालं असतं। परंतु सरकारला सारासार अशा विषयाचा विसर पडत असतो। नोकरी सुद्धा जाहीर केली, परंतु आधीचे खेळाडू मला एक प्रकरण माझ्या कानी आलं की राही सरनोबत नावाची नेमबाजच आपल्या महाराष्ट्राचीच आहे। आशियाचा शिकार 2दा सुवर्ण पदक मिळवलं, कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक मिळवलं, तिला नोकरीची घोषणा झाली। परंतु जनरली या खेळाडूंना नोकरी दिल्यानंतर 2 वर्ष प्रोबेशन पिरियड
आणि या प्रोफेशनमध्ये हे खेळाडू खेळण्यातच तंग असतात आणि ते असलेच पाहिजे. त्याच्यासाठीच आपण त्यांना नोकरीचं संरक्षण देतो. परंतु 2 वर्षाचं प्रोफेशन न केल्यामुळं नंतर रेग्युलर नोकरी करताना यांना कोणताही पगार मिळत नाही. राही सरनोबत याचं ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रासमोर आहे. आणि म्हणून या नोकरीच्या खेळाडूंना नुसत्या घोषणा न करता फक्त त्यांना या अटी सवलतीमध्ये सुद्धा अटी शर्तीमध्ये सुद्धा सवलत देण्याची आवश्यकता आहे. हे तर आहे सरनोबतचं उदाहरण आहे. 6 वर्षांनी तिला पगार कामावर आलेल्यांनी माहिती घेतली विभागाकडून. 6 वर्ष झाली तिला पगार सुद्धा मिळाले नाही. स्वप्नेल असं होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. आज अशा वेगवेगळ्या बातम्या येतात की सगळ्या विकास कामं बंद करून मंत्रालयामध्ये सचिव सगळ्या बैठका घेतात. सगळ्या डिपार्टमेंटचे विकास कामं बंद आहेत. सगळ्या योजना देणं बंद आहे आणि सगळा निधी हा लाडकी बहीण योजनेला द्यायचं हे सरकारने ठरवलेलं आहे. माझं मत आहे लाडकी बहीण योजना निश्चित करावी. परंतु करत असताना आज राज्यातले विकास कामं ठप्प आहेत. 82चे 1.25 लाख कोटी रुपयाचे कामं काढलेले आहेत. MSRTC कडून पण तसंच केलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाकडून नगर विकासचं तसंच आहे. आणि असं असताना ही सगळी कामं थांबवून या सरकारने लाडकी बहिणीकडे निधी वळता केलाय. मला असं वाटतं एकीकडे 1,500 रुपये द्यायचे आणि एकीकडे या राज्यातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज लादायचं. कारण आज जर बघितलं तर 7,88,000 कोटीचं कर्ज आपल्या राज्याच्या डोक्यावर आहे. 1,500 रुपये एकीकडे लाडक्या बहिणीला द्यायचं. किती बहिणीला मिळतील हा आपण पाहू. परंतु प्रत्येकाच्या बहिणीच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज लादायचं. अशा प्रकारची स्थिती सरकारने या राज्याची निर्माण करून ठेवलेली आहे. आता आपल्या माध्यमातून जनतेमध्ये निश्चित हा विषय जाण्याची आवश्यकता आहे. कारण विकास कामं सुद्धा आपल्या ठीक आहे, आपण नवनवीन योजना आणा, परंतु विकास कामं ठप्प करून कसं जाणार आहे. आज राज्यातले अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले, खड्डे बुजवायला सरकारकडे पैसे नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रस्त्यावर खड्डे पडलेले, पण याचे खड्डे सुद्धा बुजवले जाऊ शकत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. वेगवेगळ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये औषधाची व्यवस्था करायची तर औषधं सुद्धा खरेदी नाही. अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे. मला वाटतं एकीकडे अशा प्रकारची स्थिती असताना अशा प्रकारचा डामडोल करायचा. जाहिरातीवर शेकडो कोटी रुपये, जवळपास 250-300 कोटी रुपये या लाडकी बहिणीवर 272 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले जातात. प्रत्यक्षात जनतेला औषध सरकारी हॉस्पिटलमध्ये भेटत नाही. लोकांना खड्डे मुक्त रस्ता भेटत नाही. अशा प्रकारची स्थिती या राज्याची करून ठेवलेली आहे. आणि मला असं भारतीय जनता पार्टीनं एक 10 वर्षापूर्वी जाहिरात केली होती, कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. वाटतं या सरकारने कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा विचारायची वेळ आलेली. हा, आज संभाजीनगरात पोलीस भरती असताना मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे 2,500 पोलीस भरतीसाठी आलेले त्यांना वापस पाठवलं गेलं. पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे. पोलीस आयुक्तांना ही कबुली दिली की आम्ही आज पोलीस भरती बंद ठेवलेली आहे. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे, म्हणून आम्ही अशी भरती बंद केली आहे. मला असं वाटतं 2,500 विद्यार्थी येतात आणि जातात. मग त्यांचं येणं जाणं, त्यांचं राहणं, त्यांचा त्रास, त्यांचा प्रवास याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का. पोलीस आयुक्तांच्या मनात आलं आणि भरती बंद. उद्या पोलीस आयुक्तांच्या मनात आलं भरती चालू. हे काय रजाकारी चालू आहे का. पोलीस आयुक्तांच्या घरचं राज्य चालू आहे का. मला असं वाटतं 2,500 विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. अजित पवार असं म्हटले की त्यांचा जो साडी घालून विमानातून प्रवास करणार मी असं काही बोललो नाही. आणि दुसरा विषय आहे, जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात. नाहीतर जे सांगतात त्यांना बघून घेईल. काय बघून घेणार अजित दादा. आरोप करणाऱ्यांना अडकल नाही असं देखील ते बोलले. मी आरोप करतो, काय बघून घ्यायचं बघून घ्या. अजितदादांनी दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेलं आहे. एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला तर सरकारने काय केलं असतं. स्वतः अजितदादा कबूल करतायत. माझं म्हणणं अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा. चुकीच्या नावानं खोट्या नावानं गेले असेल
तर कारवाई करा. दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असतं? सरकारने काय कारवाई केली असती? लाज वाटत नाही समर्थन करता अशा गोष्टीचं? चुकीच्या नाव जा ना, उघड माथ्यानं जा ना. मत मराठा माणूस आहे अजित दादा असं उघड माथ्यानं जा ना. अमित शहाला भेटा नाही तर नरेंद्र मोदीला भेटा नाही तर अन्य कोणाला भेटा ना दम असेल तर. चोरून लपून का भेटता? तुम्हीच कबूल केलंय मी मास्क लावून जायचो, मी टोपी घालून जायचो. मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं खोटं नाव धारण करून नावाचं शॉर्टलिस्ट करून मी तर म्हणेल मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा त्या विमान कंपन्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही. विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे. म्हणजे कोणी सांगेल ए दानवे, बी दानवे, हा ए पवार, एस पवार असं थोडी जमणार आहे. मग एखादा जाईल बीडी कसा चालेल का? म्हणून खरं तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय. माझं म्हणणं या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे. विमान कंपन्यांवर कारवाई केली पाहिजे. जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली. सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं पोलिसांनी? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही आव्हानच दिले की बघून घ्यायचं काय बघून घेणार? अजितदादा रिपोर्ट घालून पाहिलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या भीतीने. अजितदादा काय बघून घेणार? चौकशीच्या भीतीनं पळून गेलेला माणूस काय बघून घेऊ शकतो कोणाला? दादा म्हणतात दादा मी राहताच म्हणतो काय पाहू. दादा याच्यासाठी म्हणतात की त्यांचा शब्द असा असतो की जरब असा आहे की त्यांना असं तुम्ही बघून घेत तुम्ही आता जरब गिरब अजितदादाचे राहिले. अजितदादांना शेपूट घातले. भारतीय जनता पार्टीच्या ईडीच्या कारवाईला घाबरून गुपचूप तिकडे गेलेले ते. त्यामुळे त्यांना काय दादा म्हणण्याला अर्थ आहे? तर दुसरं दादा म्हणाला काय अर्थ आहे? दादा दादा सारखं राहायला पाहिजे. चोरून लपून पुढे जात असतो का तो दादा? चोरून लपून जाणारा दादा कसा होऊ शकतो? उघड माथ्याने जाणारा माणूस दादा होऊ शकतो. झालं का? पौर्णिमेला माहिती सोल पौर्णिमा दुसरं चंद्रकांत खैरे म्हणतात की त्यांना पश्चिम मधून विधानसभा निवडणूक लढवायचे. गद्दाराला काढण्यासाठी मला वाटतं राज्याच्या विषयावर आपण प्रश्न केलेले पाहिजे. स्थानिक विषयावर आपण स्थानिक बोलूया. राहुल गांधी खड्ड्याचा विषय मी आता खड्ड्याचा विषय काढला. खड्डे बुजवायला पैसे नाही. तर जो महत्वाचा महामार्ग आहे जिथं दररोज मोठी वाहतूक असते त्या महामार्गाची म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ म्हणतायत, अजित पवार म्हणतायत, सगळेजण त्या रस्त्यावर हे पहा नाशिक मुंबई रस्ता असेल, त्याच्यानंतर चाकण तळेगाव शिक्रापूर करून पुण्याला आपल्या मुंबईला जाणारा रस्ता असेल, संभाजीनगरहून पुण्याला जाणारा रस्ता असेल, संभाजीनगरहून जळगावला जाणारा रस्ता असेल, मुंबईहून कोकणाला जाणारा रस्ता असेल. आज काय स्थिती या रस्त्यांची? अरे अटल सेतूला भेगा पडल्या 4 महिने झाले नाही. समृद्धीला वर्ष कंप्लीट झालं नाही, तो तुटला. हे राज्य झालं यांचं. आणि सांगतात 40 वर्ष लाईफ या रस्त्याचं. 40 वर्ष लाईफ आहे तर 4 महिने का टिकला नाही? समृद्धी मार्गाला का भेगा पडल्या? मी परवा या संभाजीनगरहून वैजापूरला जात असताना 68 कोटी रुपयाचा रस्ता गारजच्या पुढे बघा 4 महिने झाले नाही, पूर्ण खड्डे. म्हणजे सरकार आहे का नाही आहे की नुसतं गुत्तेदार लुटतात या महाराष्ट्राला, जनतेला. जनतेच्या पैशातून हे कामं होतात. नुसती लुटमार झालं या महाराष्ट्राची. इकडे 1,500 रुपये द्यायचे, इकडे 2,000 रुपये द्यायचे शेतकऱ्याला, इकडे महिलांना 1,500 द्यायचे आणि त्याच्यात सांगायचं महाराष्ट्र चालू आहे. वाटतं जनता या महाराष्ट्राची सुजाण आहे, सुजाण आहे. चांगल्या पद्धतीनं विधानसभेत धडा शिकवणार. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खळबळ आरोप केलेला आहे. चक्रीय भाषणामध्ये दोघांमध्ये एकाला आवडलेलं नाही. ते चक्रीय भाषण त्यांनी केलं काँग्रेससाठी. दोघांमधून एकाला आवडला नाही. शहामध्ये कोणतं भाषण? ते चक्रव्यूहमध्ये तो भाषण. तर हा शहा आणि मोदी यामधून एकाला आवडले नाही, त्यामुळे त्यांच्यावरती ईडीची कारवाई होऊ शकते अशी त्यांना माहिती मिळाली. तसं त्यांनी पोस्ट केलं राहुल गांधी. याकडे कसं कुठे या देशात जो जो विरोधात जातो त्याच्या ईडी, सीबीआय, भारतीय जनता पार्टी उत्तरमध्ये नामर्दांची पार्टी आहे, आमोर समोर लढत नाही. अशा पद्धतीने ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सला घेऊन लढते.
भारतीय जनता पार्टीने समोर लढलं पाहिजे. कोणता का पक्ष असेल, मग ममता बॅनर्जी असेल, नाही तर तो झारखंड असेल, तो शिबू सोरेनचा पक्ष असेल, म्हणजे आमची शिवसेना असेल, कोण लढलं पाहिजे. सपा असेल, लालूरचा पक्ष असेल, कोण लढलं पाहिजे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स इतर यांची पिल्ल आहेत. मागासवर्ग आयोगाने हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलंय आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक आणि मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणं गरजेचं आहे. पण न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, त्याच्यात फार बोलणं योग्य होणार नाही, कारण ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे. कालच दुसरा एक SC STच्या संदर्भात सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. राज्यांना अधिकार दिलेला आहे 50% आतमध्ये राहू न, असं सुस्पष्टपणे सगळ्या याच्यात. बिहारचा जर निकाल तोच असेल, महाराष्ट्राला वेगळा निकाल लागेल असं वाटत नाही. मनोज जरांगे सुद्धा काल वाढदिवसानिमित्त हेच बोलले, 50%वरचं आरक्षण टिकू शकत नाही, म्हणून मी आरक्षणाची भूमिका मानतो. हे सकारात्मक आहे आरक्षणाच्या बाजूनं. कोणतं की जे मागासवर्ग पण आयोगाने निवडणुकांपुरतं हे सरकार हे करणार, आणि केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा चालढकल करणार, निवडणुका काढणार. परंतु बिहारचा निकाल आपल्या समोर आहे. 50%च्या वर जे काही आरक्षण आहे हे कायदेशीर नाही असं सुस्पष्टपणे बोललं आहे. जो बिहारच्या उच्च न्यायालयाने दिले निकाल, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पूर्णपणे कोणत्याही प्रकारे स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला आहे. आणि मला वाटतं पुढच्या स्टेजचं मागचा शहाणा झाला पाहिजे, पण आपल्याला ठेच लावून घ्यायची सवय लागली. येत्या 7 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे 288 मतदारसंघामधल्या इच्छुकांचे अर्ज मागवत माहिती. त्यांचा तो त्यांची जी भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेत मी काय बोलणार, त्यांनी जे काय करायचं ते करतील. त्यांनी निवडणुकीची तयारी आता जवळपास सुरू केली असं त्यांचं मला काय धारावी मध्ये उरण हत्या प्रकरण, जिहाद अशा ज्या घटना आहेत त्यांना सर्वांना एक केंद्रस्थानी धरून भाजप आहे ते हिंदुत्व व त्या मुद्द्यावरती लढण्याची रणनीती करते का असं मला वाटतं. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रात पण आहे, या देशात पण आहे. असे जे प्रकार आहेत ते रोखण्याला त्यांना कोणी थांबवलेलं नाही. सरकार तुमच्या समोर गुन्हे करतात आणि तुम्हीच मागणी करता, याला काय अर्थ आहे का? याला काय अर्थ आहे? मला असं वाटतं कोणत्या याला जाती धर्मातून बघत बसलं तर मग त्या 3 पुजाऱ्यांनी पण बलात्कार केला, याला काय म्हणणार तुम्ही? याला काय बोलणार तुम्ही? ते बसतो का हिंदुत्वामध्ये? 3 पुजाऱ्यांनी कोपरखैरनेच्या त्या मुलीवर रेप केला, तिचा खून केला, हे कोणत्या हिंदुत्वात बसतो की याचा गुन्हा करावा भारतीय जनता पार्टीने? काय प्रॉब्लेम नाही. 2047 पर्यंत आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे, त्यामुळे हिंदूंनी एकत्र यावं असं नितेश राणे म्हणतात. एक राणे एक छोटासा आहे. बाबरापासून अनेक लोक या देशावर चालून आले, पण या देशाला या देशाचं ते परिवर्तन करू शकले नाही. तर नितेश राणे कुठून बोलणार आहे? त्याचं एवढं जलजीव आहे. आपलं भाजपने जेवढी चावी दिली तेवढं ते काम लागले. तर त्याच्याविषयी त्याला अजून हिंदू राष्ट्र ही संकल्पना 2047 काय होईल अजून कोणी बघितलं या सगळं.